नमस्कार मंडळी, मी निवेल काम करतोय फार्मामध्ये आणि आपण जी सिरीज चालू केली आहे त्याचा आजचा 5वा भाग आहे. या भागात मी तुम्हाला इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची माहिती सांगणार आहे. मेनली इंजिनिअरिंग डिपार्टमेंट हे 4 भागात डिवाईड झालेलं आहे. त्यामध्ये पहिलं असतं मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, दुसरं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, तिसरं इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग आणि चौथं असतं ते सिव्हिल इंजिनिअरिंग. आणि प्रोडक्शनसाठी जी काही इंजिनिअरिंगकडून मदत लागते ती जास्तीत जास्त मेकॅनिकल इंजिनिअरिंगकडून होते. म्हणजे एखाद्या प्रोडक्टला एक्स्ट्रीम लेवलची हीट पाहिजे असेल, म्हणजे गरम एकदम करायचं असेल ते 400-500 डिग्रीवर, तर त्याला बॉयलरच्या मदतीनं स्टीम पोहोचवणं किंवा कूलिंग करायचं असेल 8 ते 10 डिग्रीसाठी, तर त्याच्यासाठी ब्राईन वॉटरची सप्लाय ते करत असतात. त्याचसोबत क्लिनिंगसाठी वॉटर असेल किंवा प्रोडक्शनसाठी वॉटर जे आर-ओ वॉटर असतं, डी-एम वॉटर असतं, हे सगळं युटिलिटीच्या मदतीने मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट पोहोचवत असतं. त्याचसोबत मेंटेनन्सचं काम पण तेच करतात. जसं की पंप मेंटेनन्स असेल, रिॲक्टर मेंटेनन्स असेल, हे पण ते कामं करत असतात. त्याचसोबत एखादा नवीन प्रोडक्ट कोणता तर आला, तर त्याच्यासाठी रिॲक्टरची डिझाईन करणं, तो रिॲक्टर तयार करून थर्ड पार्टी करून तयार करून आणून परत आपल्या प्रोडक्शनच्या बिल्डिंगमध्ये बसवणं, हे सगळं काम मेकॅनिकल इंजिनिअरिंग टीम करत असते. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, ऑटोमायझेशनसाठी लागणारं जो काही इलेक्ट्रिकल सप्लाय आहे तो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कसा होईल याची म्हणजे ते हे करत असतात. त्यासोबत एखादं इलेक्ट्रिकल सप्लाय कोणत्या दिशेने द्यायचा, म्हणजे कुठून त्याचं वायरिंग करायचं किंवा एखाद्या रिॲक्टरसाठी लागणारी जी लाईट आहे ती कशी पोचवायची, हे सगळं ते काम इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग बघत असतं. त्याचसोबत अखंड प्लांटमध्ये कुठेही कोणताही सप्लाय लागत असेल, मग तो परमनंट असेल किंवा टेम्पररी असेल, त्याचं जी काही सगळी जोडणा करायची असते ते काम इंजिनिअरिंग डिपार्टमेंट इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट करत असते. आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा प्रोडक्शन डिपार्टमेंटसाठी जे काही काम असतं ते खूप इम्पॉर्टंट असतं. त्या इलेक्ट्रिकल सप्लायशिवाय किंवा चिलिंग आणि कूलिंगच्या दिलेल्या सगळ्या ह्याच्याशिवाय ते प्रोडक्शन पुढं चालू शकत नाही. त्यामुळं इंजिनिअरिंग डिपार्टमेंट अत्यंत महत्त्वाचं असतं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू की उरलेली 2 डिपार्टमेंट म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग, ही 2 डिपार्टमेंटची काय कामं असतात ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.